आणि पर्पल कॅप साठी निलेशला विनंती करेल आपण या. धन्यवाद डीजे. जाऊया फ्रेश मॅच कडे. हरीश आणि रमेश दोन्ही बॅटर आहेत मैदानामध्ये दाखल आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सूरज. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल मिड विकेट रिजनला खेळाडू असेल चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा वेगानं. यावेळी तर बॅटर स्विंग केले. सूरजची भन्नाट गोलंदाजी त्याच्या समोर आपण पाहिलं तर हरीश आहे. की सूरजने आतापर्यंत एक अष्टपैलू खेळ केलाय. सूरज महाराष्ट्र उगत सूर्याला नमस्कार आहे. तसेच गोलंदाजीमध्ये सूरज आहे. त्याच्या गोलंदाजीला प्रत्येक जण आपण पाहिलं तर यावेळी मात्र जरूर कौतुक करतोय कारण की दोन्ही चेंडू अचूक टप्प्यावरती त्याचे आपण पाहिल्या. हो यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला खेळाडू आहे. चेंडू 1 बाउन्स बांधा पलाट जातोय मात्र तोपर्यंत धावांसाठी धाव एकीकडे चालू आहे. 2 धावा तर कंप्लीट केलेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र थांबवलाय. 2च धावेची समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 4 या आकड्यावरती. ओहो strike ball, what a delivery, perfect Yorker, if you miss I definitely hit. आणि तदनंतर मात्र अगदी त्रिफळात चिट केलं बॅटरला. what a ball, what a Yorker, what a efforts. का चुकताय आणि तदनंतर विकेटचं पतन. फलंदाज हरीश बॅक टू डकआउट. वेलकम डीजे. दोन यॉर्कर बघायला भेटले. भल्या भल्या फलंदाजांना नमवणारा यॉर्कर, भल्या भल्या फलंदाजांच्या नांग्या टेकणारा यॉर्कर आतापर्यंत सूरजच्या देखील भात्यातून पाहिला भेटला. अप्रतिम चेंडू गुड लेन स्पॉट वरती पडतोय, कट होतोय आणि सूरजच्या गोलंदाजीची धार त्याची ताकद बनते. सूरज म्हणजे गोलंदाजांचा अगदी तारणकार आहे, फलंदाजांचा कर्दनकार. यावेळी मात्र गोलंदाजी मधली आपली धार दाखवतोय. व्हॉट अ बॉलिंग एफर्ट्स. तब्बल 5 चेंडू त्याने दाखल हासिल केले. 5 चेंडू मध्ये त्याने मात्र धावा खर्च केले फक्त 4. विकेट मिळवली 1. पुन्हा एकदा बॅट स्विंग करतोय. चुकताय, योग्यता आहे, निर्णायक आहे आणि गोलंदाजी मधली दार त्याची आतापर्यंतची क्षमता आहे. तब्बल पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 4 लॉस ऑफ दी 1 विकेट. अल्ताफ ऑपरेटिंगला बसला म्हणजे भल्या भल्यांची झोप उडवून टाकतो. जेव्हा तो ऑपरेटिंगला बसतो तेव्हा सगळा फोल्डर ओपन होतात. प्रेक्षकांना काय ऐकायचंय
आणि प्रेक्षकांना सध्याचे ट्रेंडिंग सॉन्ग अल्ताफच्या माध्यमातून ऐकवले जातात. बऱ्याच लोकांचं प्रेम या स्पर्धेला आणि आयोजन खूप जणांना आवडलंय या स्पर्धेचं. बॅकफुटला जातोय, शॉट ऑन पोल, पॉवरफुल आहे, ये लगा चिपके तो फटके आहेत का? अंपायर कॉल येतोय, होय चिपके तो फटके, षटकार. बॅटिंग करत असताना फलंदाज अर्थातच स्लोअर वन होता, गती परिवर्तन होता. गोलंदाजी करत असताना अर्थातच करणचा केपीचा हा निर्धाव चेंडू होता. केपी अर्थातच आतापर्यंत एक भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना केपी आहे, गोलंदाजी करत असताना केपी आहे. मात्र त्याचं स्वागत केलं पहिला चेंडूवरती रमेशनं. बाहेर ठेवला, मागचा पाय बाकून खेळू गेला. यावेळी मात्र ड्राईव्ह केला, डीपेक्षा कव्हरला आहे खेळाडू, चेंडू स्टॉप केला, एकदा कंप्लीट, दुसऱ्या धावेमध्ये अडकू शकतो. अडकला गेला की काय? अंपायर कॉल येतोय, हो युटी आउट. गरज होती का? गरज होती का? लालच बुरी बला, लालच करके किसका हुआ है भला, लालच हा लपलपो. आणि बॅटर चाललाय बॅक टू डक आउट, रन आउट. वेलकम. पाच जाती एड केले. लीडिंग एज कॉट बिहाइंड दी विकेट. आणखीन एक मासा अडकलाय गळ्याला, आणखीन एक फलंदाजाला केलाय चले जावचा इशारा. बॅटिंग करत असताना अगदी बॅट्समन रमेश बॅक टू डक आउट. पहिला पाया निस्तनाभूत झाला आणि पहिला दरवाजा केला खिळखिळा. पहिले तिन्ही फलंदाज चाललेत माघारी. हरीश गेला, रमेश गेला आणि अर्थातच दर्शन देखील गेला माघारी. आणि अर्थातच यानंतरचा टॉस साठी श्री गणेशा 11 आणि मळ्यादेवी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्स या श्री गणेशा 11 आणि मळ्यादेवी वॉरियर्स यानंतरचा आहे टॉस आणि केला जाईल यानंतरच्या मॅचचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस. वॉर्ड मॅच धाव संख्या आहेत 11 आणि अगदी चेंडूचा खेळ झालाय तब्बल 4. विकेट गेले 3 माघारी. विनायक आणि अनिल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळाडू नाही येत आहे ना, डीप मधून यावं लागेल. अंतर तर मोठं आहे, मात्र धावा तर 2 घेतल्या जातील. फेकी अप्रतिम आहे, वॉर्ड थ्रो. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातात. बरेच फलंदाज असतात, त्यांनी जास्त धावा धावल्या त्यांच्या बॅट मधून येणारे फटक्यांमध्ये टायमिंग जुळत नसतं. यावेळी देखील बॅट स्विंग केले. तोपर्यंत आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 1-3-13 ऑन अ स्कोर कार्ड. बॅटिंग करत असताना एका साइडला आपण पाहिली तर हिंदवी वॉरियर्स आपण पाहिलं तर या आधीची मॅच मात्र पराभूत राहिला. दुसऱ्या साइडला अंबिका स्पोर्ट्स आपण पाहिलं तर आतापर्यंत पहिली देखील मॅच ते पराभूत झालेत. म्हणजे अंबिका स्पोर्ट्स आणि हिंदवी वॉरियर्स दोन्ही टीम्स आपण पाहिले तर एक मॅच मात्र पराभूत झालेत. तर पहिला विजय कोणाला आनंदामध्ये साजरा करता येईल यासाठीची असलेली मॅच, अटीतटीची आणि महत्वाची असलेली मॅच. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. गोलंदाजीसाठी अधिक येत आहेत. मागील मॅच मध्ये अधिक यांनी अधिक धावा दिल्या नव्हता, पण अधिक यांनी बॅटिंग करत असताना अधिक बॅटिंग केली होती. लेट्स सी या मॅच मध्ये कशा धावा त्यांच्या माध्यमातून दिल्या जातात. कारण की समोर आपण पाहिलं तर विनायक आहे, संकट मोचक आहे, विघ्नहर्ता आहे. थोडा खाली राहिलाय. दॅट्स कॉल अ सबमरीन डिलिव्हरी. अंपायर कॉल येतोय व्हाईट बॉल, सबमरीन डिलिव्हरी. हा पहिला चेंडू होता जो सबमरीन राहिला या मैदानामध्ये. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये.
फुलटॉस चेंडू, बॅट स्विंग केले, चेंडू हवेमध्ये असताना डीप स्क्वेअर एक रिजनला खेळाडू येतोय, चेंडू खाली, कॅच पकडले, निसटले की नाही, कॉम्बिनेशन आहे ही कॅच, पकडली कॅच, विकेटचं पतन आणि विनायक अगदी डोक्याला हात लावतोय आणि तो मात्र जड मनाने चाललाय, जड विचारानं चाललाय मैदानाच्या बाहेर. विनायक बॅक टू द डकआउट. आमचे सन्मान्य आदरणीय मधुकरजी शिंदे साहेब देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. साहेब आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. आमचे सन्मान्य आदरणीय मधुकरजी शिंदे साहेब, वेलकम साहेब, मनापासून अधिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पाठीशी उभं असणार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट, गावचं क्रिकेट जिवंत राहावं, ज्वलंत राहावं, ते चालू राहावं, यासाठी सातत्याने संघाच्या आणि गावाच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व आमचे मधुकरजी शिंदे साहेब यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेसाठी. कुसुम प्रीमियर लीग 2024 विकेटवरती विकेट माघारी चाललेत. त्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. हिंदवी वॉरियर्स संघ यांची गोलंदाजीचा अटॅक चांगला चाललाय अंबिका स्पोर्ट्सचा. यावेळी लिडिंग एज असेल आणि हॅट्रिक, विकेटची संधी निसटली, चेंडू निसटला हातातून, एक धाव तर कंप्लीट केले. हॅट्रिक विकेटची होती संधी. अंकुश यावेळी मात्र आपण पाहिलं तर अर्थातच अधिक असतील नाराज, कारण की अधिक यांना माहिती होतं हा जर चेंडू हातात असता तर हॅट्रिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज मी असतो. बऱ्याचदा आपलं यश दुसऱ्याच्या हातामध्ये असतं, तेव्हा ते यश भेटण्यासाठी आपल्याला नाही तर समोरच्याला मेहनत करावी लागते. रेकॉर्ड्स हातातून निसटला. चेंडू अगदी पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स जरूर होतो. व्हाईट बॉलचा इशारा, योग्य निर्णय लेग अंपायर अनिकेत सर यांचा. 1 बाउन्स देखील दंडित केलाय त्यांनी, कारण की लेग अंपायर ते आज दिवसभरामध्ये राहिलेत, कारण की लेग अंपायरची भूमिका खूप इम्पॉर्टंट असते. अगदी एक्स्ट्रा बाउन्स असेल, 1 बाउन्स असेल, व्हाईट बॉल असेल, या सर्व गोष्टी त्यांना अगदी निरखून द्याव्या लागतात. पुढे आला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केले, त्यानंतर चेंडू आपण पाहिले तर अगदी निर्धाव स्वरूपाचा निघून जातोय. धाव संख्या स्थिर आहे अजूनही 15 या आकड्यावरती आणि तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच करेपर्यंत चेंडू पुन्हा निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना हिंदवी वॉरियर्स संघाची आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 15 या आकड्यावरती. 15-15 ऑन अ स्कोर कार्ड. तोपर्यंत ऐकूयात डीजे हिंदवी कुसरुनवाला. शंकर मोहिते आलेत गोलंदाजीसाठी. धाव संख्या आहे फक्त 15. शेवटचे षटक हाणामारीचा निर्णायक अंतिम डेट स्लॉग ओव्हर. सध्या मात्र गोलंदाजीसाठी मिस्टर शंकर. यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न, यावी मात्र आहे खेळाडू. चेंडू स्टॉप केला, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाणार नाही. चेंडू फेकतोय मात्र तोपर्यंत आधी थोडीशी दहशत दाखवतोय. बरेच खेळाडू असतात चेंडू घेऊन धावत येतात फलंदाजाच्या अगदी दिशेनं.
बॅकफुटला जाऊन बॅटीची टॉप एज पुन्हा डिक्लेअर. धावा येत नाहीयेत आणि धावा येत नसतात, धावा बनवाव्या लागतात. धावा मागून भेटत नाही, त्या बनवण्यासाठी मेहनत करावी लागते. या मॅच मध्ये 4 चेंडू राहिलेत आणि आतापर्यंत धावा जाऊन पोहोचले तर अर्थातच 17. या 17च्या 27 करणं महत्वाचं आहे, कारण की लो स्कोरिंग मॅच आणखीन एक बघायला भेटते का, हे प्रेक्षकांच्या मनामध्ये आलेला पहिला प्रश्न आहे. तब्बल 4 चेंडू बाकी आहेत, त्यामधला एक तर टाकल्या जिथे आपण पहिला अंपायर आपल्याकडे वळतात, व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय त्यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा दाब ऍड होते, 17चे होत आहेत 18 आणि अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. ओहो, सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू, अप्रतिम. आणखी डीजे हिंदवी असताना अंपायर देखील अगदी डान्सिंग जरूर बघायला भेटेल आणि प्रेक्षकांची जरूर इच्छा आहे की या अंपायर मेन अंपायर ना आमच्या थोडस प्रेक्षकांचं येस यानंतरच्या मॅच मध्ये. ओहो, बॅटीची टॉप एज अगदी डिक्लेअर मध्ये फक्त 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते 19 आकड्यावरती. तब्बल आता चेंडू फक्त बाकी आहेत आपण पाहिले तर 2 टू गो. थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल प्लीज, कारण की यानंतर मॅचेस बऱ्याच बाकी आहेत. कदाचित अजून 3 मॅच होतील आणि कदाचित 3 मॅच देखील राहतील, पण त्या ठेवायच्या नाहीयेत. यासाठी थोडासा स्पीडअप घ्यायचे, कारण की उद्याच्या दिवसासाठी मॅचेस ठेवायच्या नाहीयेत. या बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉल रोनाल्डो होता इथे, काय यावे मात्र अगदी काळजी घ्यायची प्लीज, काळजी घ्यायची. टीमची टोटल आपण पाहिले तर 2 धावेने थोडीशी पुढे 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल, टॉस साठी तयार राहायचंय. श्री गणेश 11 आणि मायादेवी स्पोर्ट्स वॉरियर्स, मायादेवी वॉरियर्स टीम. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये असेल, कुठलीही धावसंख्या दिली जात नाहीये. पहिल्या इनिंगचं थरारक नाट्य संपलंय आणि धावसंख्या आहे 21 आणि 22 धावेचं आव्हान दिलंय. अर्थातच अंबिका स्पोर्ट्स या टीमला. टॉस साठी आपण जाऊयात. अर्थातच श्री गणेश 11 आणि अर्थातच मायादेवी वॉरियर्स दोन्ही टीमला विनंती करेल टॉस साठी या दोन्ही टीम्स श्री गणेश 11 आणि मायादेवी वॉरियर्स. यानंतर 22 धावेचं आव्हान आहे अंबिका स्पोर्ट्स या टीमला. आज हिंदवी वॉरियर्सची बॅटिंग चालली नाहीये या मॅच मध्ये, लो स्कोरिंग मॅच त्यांची बघायला भेटली. चला स्पीडअप घ्या. मधुकरजी शिंदे साहेब विनंती करेल या आपण करूया टॉस.
सुरेख फटका, गोफन फिरवले बिरकन, निघून जातोय सीमारेषे बाहेर. हॅमर केला, हातोडा दिला, निघून जातोय षटकार. अप्रतिम फटका, कडक. दिली जाते. एक्स्ट्रा धाव ऍड होते या टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. सुरेख फटका, यावेळी मात्र क्रॉस बॅटेड, अगदी वेगानं खेळून काढलाय. 1 सेकंड बाउन्सला चेंडू निघून जातो प्रेक्षकांच्या भेटीला. सूर्य यादव पाव यावेळी मात्र खेळतोय. अप्रतिम फटका येतोय, चौकार. साडी. ओहो, अप्रतिम चेंडू हाताळला गेला. बॅट स्विंग केले हॉरिशने, मात्र हा चेंडू निर्धाव काढला. धावसंख्या अगदी 15 या आकड्यावरती. 1515 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील आपण पाहिलं बॅट स्विंग केले. पहिल्या षटकाचं थरारक नाट्य यावेळी मात्र आपण पाहिलं तर संपलं गेलं. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे फक्त 15 या आकड्यावरती. 1515 ऑन अ स्कोर कार्ड. 22 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. आणि कशा पद्धतीने या मॅचला न्याय देईल करण, केपी आणि सूरज, हे मात्र बघायचं आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. अर्थातच आमची खऱ्या अर्थानं कुसरून गावाच्या खेळाडूंच्या आणि कुसरूंच्या क्रिकेटच्या पाठीशी उभं असणारं व्यक्तिमत्व विजयदादा पवार साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे. वेलकम दादा. एक लिजंड खेळाडू देखील आहेत आणि गावच्या क्रिकेटच्या सातत्याने पाठीशी उभं असणारे आहेत. वेलकम दादा, आपलं मनापासून स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी या डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते. विनायक आलाय सध्या गोलंदाजीसाठी. आज बॅटिंग मध्ये थोडासा शांत राहिला. आज बरेच खेळाडू आपण पाहिले तर अगदी या स्पर्धेचा आनंद घेतात. जिथे जागा भेटेल, जिथे सावली भेटेल तिथे एकत्र बसतात. सगळ्या टीम मिक्स तुम्हाला दिसतील. मात्र जेव्हा मॅच मध्ये मैदानामध्ये जातात तेव्हा मात्र एकमेकांचे अगदी विरोधक बनतात. कारण की मैत्री ही मैदानाच्या क्रिकेटच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण ट्रॉफीसाठी खेळताना दिसेल. अंपायर टोपी सांभाळा पहिल्यांदा. धावसंख्या अगदी 16. 22 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 22. बॅटच्या रडामध्ये फ्लिक केलं चेंडूला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अगदी निघून जातोय तोपर्यंत अडवायचा प्रयत्न होईल. मात्र धावा कंप्लीट केल्या जातात. तब्बल आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. अखेरीस आपण पाहिलं 4 धावा झाल्या असत्या, मात्र 2च धावे ती समाधान मानलं जात आहे. धावसंख्या थोडीशी पुढे ढकलली आहे, जी 17 या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1-18. टार्गेट या मॅच मध्ये 22. बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं यावेळी देखील 1 धाव कंप्लीट केली जाते. खेळाडू आहे, चेंडू गॅदर करतोय. एकाच धावेती समाधान मानलं जाते. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आपण पाहिलं तर 3. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 आणि तब्बल विजयासाठी 3 धावेची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच तुम्ही पाहिली, जी पाहत आहे अजूनही. ओहो, यावेळी पहा आनंद घेतोय. दुधारी तलवार लगी तो आबाद ने तो बर्बाद करणारा फटका सूरज सध्या घेतोय आनंद.
फुल टॉस चेंडू उचलला, फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश केले आपल्या स्टाईलनं. आणि तदनंतर मात्र सूर्या या मॅच मध्ये मात्र मॅच विनिंग बॅटिंग करतोय. विजय झालाय संघ अंबिका स्पोर्ट्स या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. हिंदवी वॉरियर्स आपला दुसरा सलगचा पराभव मात्र त्यांना पत्करावा लागतोय. सलग 2 मॅचेस पराभूत झाला हिंदवी वॉरियर्स. आणि यानंतरची मॅच आहे श्री गणेशा 11 विपक्ष मळाईदेवी वॉरियर्स. मळाईदेवी वॉरियर्स एक मॅच जिंकलेला आहे आणि श्री गणेशा 11 देखील एक मॅच जिंकलेला आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मी विनंती करेल श्री गणेशा 11 या लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. श्री गणेशा 11 या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूर्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वेलकम सूर्या. द पॉवर मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. आणि यानंतरच्या मॅच साठी श्री गणेशा 11